दिवाळीची भाऊबीज, भाऊ बहिणीच्या प्रेमाचं अतूट नात्याचा हा सण. बहिणीला भाऊबीजेसाठी एक सरप्राईज भेट देण्याच्या हेतूने भाऊ गेला खरा, पण तो परत आलाच नाही. आली ती त्याची जगाला सोडून जाण्याची धक्कादायक बातमी. आणि ही बातमी ऐकताच गौरवच्या बहिणींनी भाऊ म्हणून हंबरडा फोडला आणि या दृश्यानं साकेगाव गहीवरून निघालं. साकेगाव येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचा धाकला मुलगा गौरव हा भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीला भेट म्हणून मोबाईल घेण्यास त्याचा मित्र इस्माईल पटेल यांच्यासोबत जळगावला गेला. येताना मनात आनंद होता. बहिणीला ही भेट कशी वाटणार, तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्यानं आलेलं प्रेम आणि आनंद याचाच विचार बहुतेक गौरव करीत असावा. आणि अशातच समोरून येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि चित्रपटातील हृदय हेलवणारं दृश्य असतं तसंच सत्यात पण घडलं. ट्रकच्या मागच्या चाकात गौरव आला आणि त्याने जागेवरच आपला प्राण सोडला. त्याच्या जवळील मोबाईल बिलवरून त्याची ओळख पटली आणि नागरिकांनी त्याला डॉक्टर उल्हासराव पाटील रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्याचं शव साकेगावात त्याच्या राहत्या घरी आणण्यात आलं. या भावाचा शेवटचा चेहरा पाहून अनेक बहिणींनी आपल्या घरातील आकाश कंदील विझवले. कित्येक माऊलींनी आपल्या घरासमोरील रांगोळ्यांवर पाणी टाकले, तर कित्येक वडिलांनी डोळे भरून अश्रू गाळले आणि कित्येक भावांनी त्याच्या नावाचा हंबरडा फोडत सगळ्यांना रडवलं. पण यात हृदय पिळवणारं दृश्य होतं ते गौरवच्या बहिणींचा आक्रोश. आज भाऊबीज आहे, माझा भाऊ कुठे आहे, असा प्रश्न ही बहीण सर्वांना विचारत होती. गौरवच्या जाण्यानं संपूर्ण साकेगाववर शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या आनंदांवर विरजण पडलं आहे. मन मिळावू सगळ्यांच्याच हृदयावर राज्य करणारा गौरव आपल्या बहिणीला भाऊबीजेला सोडून गेलाय. अशा या बहिणींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावाला न्यूज महाराष्ट्र करून भावपूर्ण श्रद्धांजली. सध्या शेतात येणाऱ्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याविना पिकांचे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा होणे गरजेचे असताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात असलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयावर नागपूर पुणे महामार्ग जाम करून महावितरणाच्या विरोधात रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असूनही पिके कोमजली आहे. त्याकरिता वारंवार महावितरणाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या 33 केव्ही सबस्टेशन समोर नागपूर पुणे महामार्ग 3 तास बंद करून घोषणाबाजी केली. या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्याची समस्या अशी आहे की लाईनच एक 8-10 दिवसापासून लाईन नाही आली तर 1 घंटा अर्धा घंटा त्याच्यातून 5 मिनिटं येते, अर्धा घंटा जाती आणि एका डिपीवर फ्यूज राहत नाही. आणि एक दिवाळीच्या सणासुदीत रात्रीचे लोक कधीतरी आली तर शेतात जाते आणि एखादा पावसामुळे जाळवण असं झालं शेपळाट्यात मध्ये तरी मरते शेतकरी जाऊन सनी त्याच्या जीवाची पर्वा नाही, पण तरी जाऊन राहत नाही. मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे मागील वर्षाच्या सोयाबीन पीक नुकसानी संदर्भात राज्य शासनाने दिलेल्या अनुदानापासून धामणगाव बडे येथील भाग क्रमांक 1 शेतकरी मोठ्या प्रमाणात वंचित आहे. याबाबत मोताळा तहसीलदार खंडारे यांच्याकडे मागणी करून सुद्धा न्याय न मिळाल्याने ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तथा सदस्य यांनी 31 ऑक्टोबर पासून मोताळा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात दिला आहे. या अनुषंगाने दिनांक 29 ऑक्टोबरला नायब तहसीलदार व त्यांच्या सहकारी मंडळ अधिकारी व तलाठी बारसांकडे धामणगाव बडे ग्रामपंचायतला भेट देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य भोजराज पाटील व पंचायत समिती सदस्य रामदास चौथनकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडे, युवराज पाटील, जयदीप मोघे, आरिफ खान व अन्य सदस्य तथा गावकऱ्यांसमक्ष लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले. 8 तारखेपर्यंत अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांची रक्कम मिळेल असं आश्वासन देण्यात आलं आहे. यावेळी अॅडव्होकेट वसीम कुरेशी यांनी नायब तहसीलदारांना निवेदन दिले. या अनुदानाबाबत संबंधित दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने मोताळा तहसील ऑफिसला उपोषणाला बसण्याचे जे निवेदन दिले होते, नोटीस दिली होती की शेतकऱ्याचे जे थकीत अनुदानाचे जे पैसे ते अद्यापपर्यंत मिळाले नाही, त्या अनुषंगाने आपल्या तहसीलचे नायब तहसीलदार सोनवणे साहेब व त्यांचे पूर्ण सहकारी तलाठी मंडल अधिकारी त्यांचे पूर्ण सहकारी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच
पंचायत समिती सदस्य व पूर्ण गावकरी मंडळी हे आज ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून माननीय सोनवणे साहेब नायब तहसीलदार यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं. येत्या 8 तारखेपर्यंत जे शेतकरी वंचित आहे 156 पैकी ज्यांना अनुदान मिळालेले नाही असे जे वंचित शेतकरी आहेत त्यांच्या 8 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान. सन 2015-16च्या दुष्काळी मदतीचे पैसे आजपर्यंत या धामणगावबळे व परिसरातील कास्तकारांना मिळाले नाही. त्या बाबतीत धामणगावबळे सरपंचाच्या वतीने दिवाळीच्या दिवशी उपोषणाची नोटीस जाहीर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज मोताळा तहसीलचे नायब तहसीलदार सोनवणे साहेब येऊन त्यांनी वंचित कास्तकारांना तात्काळ 8 तारखेपर्यंत पैसे देण्याचे आश्वासित केले व ज्यांच्या चुकीमुळे पैसे आजपर्यंत थांबले तर त्यांच्यावर त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आज त्यांनी दिले. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा या गावी गायत्री नगरमधील बाळासाहेब नारायण देशमुख यांच्या राहत्या घरी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. बाळासाहेब नारायण देशमुख हे मुक्ताईनगर अंतुर्ली येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील LG कंपनीचे 24 इंच कलर टीव्ही, वॉटर फिल्टर, 150 ग्रॅम वजनाचा गणपती मूर्ती, रोख रक्कम 25,000 असा सुमारे 1 लाखाचा आसपास अवैध चोरून नेल्याची माहिती घरमालक देशमुख यांनी दिली आहे. घटनास्थळी कुऱ्हा पोलीस अविनाश पाटील व अनिल सोननी यांनी पंचनामा करून सदर घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पुढील तपास कुऱ्हा पोलीस करीत आहेत. बाळासाहेब नारायणराव देशमुख, कुऱ्हा काकोडा शिवारामध्ये माझं घर आहे आणि घरामध्ये मी काल 31 तारखेला अंतुर्लीला गेलेलो होतो गावाला. त्यामुळे घरी कोणी नव्हतं. मिसेस मालेगावला गेलेली होती. तर रात्रीच्या टायमाला घर फोडी झाली. त्याच्यात कुलूप तोडलं. कुलूप तोडल्यानंतर त्याच्यात जवळजवळ 1-1.5 लाखाचा चोरी झालेली आहे. गणपती, चांदीचा गणपती, फिल्टर आणि LED वगैरे अशा साहित्य चोरून नेलेलं आहे. पोलिसांना कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि पुढील तपास. कंडारी गावात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला समाजातील नागरिकांनी पूजन व पुष्पहार करून वंदन केले. यावेळी गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीत गावातील सर्व समाजातील नागरिकांनी व मुलांनी पुढाकार घेतला. डीजेच्या तालावरती मुलांनी ताल धरला होता. भगवा झेंडा या मिरवणुकीमध्ये मिरविला जात होता. पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त या मिरवणुकीमध्ये दिसला. यावेळी पोलिसांनीही डीजेच्या गाण्यावरती ताल धरला होता. ही रॅली शिवाजी चौकातून काढण्यात आली होती. यानंतर गावातल्या रस्त्यालगत येणाऱ्या मंदिरांना पूजन करत व फुलांची उधळण करत या रॅलीचे समापन करण्यात आले. शेगाव विकास आराखड्यातील कामाला प्रथम निधी 2009 साली मिळाला. मात्र विकास कामाची गती समन्वयाअभावी खूप कमी होती. तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर या कामाला प्रत्यक्षरित्या गती मिळाली आहे. दर आठवड्याला आराखड्याच्या कामाचा आढावा घेण्याची सुरुवातही त्यांनी केली. याचाच परिणाम आता शेगावमध्ये दिसत असून शेगावच्या कायापलटास सुरुवात झाली आहे. सातत्य तत्कालीन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनीही ठेवले म्हणूनच आज आराखड्यातील कामे खऱ्या अर्थाने दिसू लागली आहे. विकासात समन्वय आणि पाठपुरावा या महत्वाच्या बाजू आहेत. त्या या कामात आणण्याची किमया जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली आहे. यामुळे एक स्वच्छ, सुंदर आणि हवं असं तीर्थक्षेत्र या रूपात शेगावचा कायापालट होताना दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी अजूनही त्रास सहन करावा लागत असला तरी विकासासाठी त्रास सहन करावा लागणार असल्याने तशी मानसिकता आता शेगावकरांनी बनवली आहे.